1990 साली साधारण 16% हा शहरी भाग आणि 84% हा ग्रामीण भाग होता आपल्या देशामध्ये। हे का समजून घेतोय मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी भुजंगराव शेळके। जर 1990 साली 84% हा ग्रामीण भाग होता, तर 2015 साली डेटा काय सांगतोय तर 61% हा ग्रामीण भाग आणि 39% हा शहरी भाग होता। आणि तेच प्रमाण पुढे जाऊन 2035 साली 51% हा शहरी भाग आणि 49% हा ग्रामीण भाग असा हा आपल्या देशाची प्रगती होणार आहे। त्यामुळे होणार काय आहे, ज्या बेसिक गरजा अगोदर होत्या म्हणजे राहायला घर असणं, कपडे असतील किंवा एज्युकेशन असेल, अन्न असेल, ह्या सगळ्या बेसिक गरजा होत्या। ह्या बेसिक गरजांवरून आपली स्पेंडिंग करण्याची क्षमता जी आहे ही जास्तीची होणार आहे। जिथं आपल्याला बाहेर हॉटेलचं खाणं असेल, ब्रँडेड कपडे असतील, घर घ्यायचं असेल तर घर जिथं सिक्युरिटी आहे, प्रॉपरली सीसीटीव्ही, अम्युनिटीज वगैरे अशा चांगल्या चांगल्या सोसायटींमधली आपली रिक्वायरमेंट वाढणार आहे। तिथं जाऊन राहण्याची रिक्वायरमेंट वाढणार आहे। आणि प्रवास म्हणजे सुट्टी लागली की आपण कुठेतरी बाहेर प्रवासाला जातोय, हे प्रकार वाढणार आहेत। हे प्रकार हे कशाचं लक्षण आहे तर आपल्या प्रगतीचं लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण लोक खर्च करणार आहेत। बरं, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला महत्वाचं काय समजून घ्यायचं आहे तर या प्रगतीत जर आपण गुंतवणुकीच्या माध्यमातून जर आपण तयार असू तरच खऱ्या अर्थाने त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। नाहीतर ही प्रगती फक्त डोळ्यानं बघण्यापेक्षा आपल्या हातात दुसरं काय राहणार नाही। मग आपल्याला गुंतवणूक कशा पद्धतीने करायची आहे तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण जर गुंतवणूक केली तर या सगळ्या प्रगतीमध्ये आपण सहभागी होऊ आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा हा आपल्या खिशांमध्ये होईल। नक्कीच आपल्याला फायद्याच्या गोष्टी होतील। तर ही गुंतवणूक तुम्ही आजपासूनच केली पाहिजे, कारण भारताचा अमृतकाळ येतोय हे मुद्दामून ठासून सांगणं गरजेचं आहे आणि या प्रगतीत आपण सामील होणं गरजेचं आहे। याबद्दल काय प्रश्न असतील तर नक्की प्रश्न विचारा। धन्यवाद।